माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात खरं तर खरेदी केलेल्या 35 कोटींच्या शववाहिका ज्या आहेत त्या धुळकाट पडून होत्या. आज अखेर या सर्व शववाहिका ज्या आहेत त्या बाहेर काढण्यास सुरुवात झालेली आहे. खरं तर TV9नी ही बातमी काही दिवसापूर्वी दाखवलेली होती. या शववाहिका ज्या आहेत त्या गेल्या जानेवारीपासून या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक विभागाच्या आवारात या सर्व बस ज्या आहेत त्या धुळकात पडून होत्या. मात्र याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. जेव्हा ही TV9नी बातमी दाखवली त्यानंतर अखेर शासनाला जाग आलेली आहे आणि अखेर आज या सर्व बस शववाहिका ज्या आहेत त्या अखेर वाटपायला सुरुवात झालेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये 25 अशा बस ज्या आहेत 49 त्या आल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 50 अशा 7 फेब्रुवारीपर्यंत 100 बस जवळपास या ठिकाणी येऊन पडून होत्या. त्या सर्व बस ज्या आहेत त्या ठिकाणी धुळकाट पडून होत्या. मात्र आता जेव्हा TV9नी ही बातमी दाखवली त्यानंतर खरं तर शासनाला जाग आलेली आहे आणि त्यानंतर आता या सर्व शववाहिका ज्या आहेत त्या वाटपाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. या शववाहिका 16 आदिवासी जिल्ह्याला प्रत्येकी 2 अशा जवळपास 64 बस ज्या आहेत त्या वाटण्यात येणार आहे. त्यानंतर 18 जिल्ह्यासाठी प्रत्येकी 2 अशा 36 आणि यापैकी काल नागपूरला 5 शववाहिका देण्यात आलेल्या आहेत आणि आज वाशिमसाठी जवळपास 3 शववाहिका ज्या आहेत त्या ठिकाणून निघणार आहे. अत्यंत अत्याधुनिक अशा शववाहिका आहेत आणि त्या खरं तर गेल्या काही महिन्यापासून धुळखात पडून होत्या. आज अखेर या शववाहिका जी आहे ती वाटपास सुरुवात झालेली आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.